नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण मंत्रा सिटी रोड, जसं BSNL पासून मंत्रा सिटीच्या पुढं जो हायवेला मार्ग लागतो त्या ठिकाणी आहोत. सध्या उन्हाचे तापमान पाहता अनेक डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकाधिक नागरिकांनी पाणी पियावं, जे शरीराला चांगलं आहे, फायदेशीर आहे असं आवाहन करताना दिसताना अनेक नागरिक मात्र घरातून बाहेर पडल्यानंतर दुकानातून किंवा हॉटेलमधनं थंड पाण्याची बॉटल घेऊन ज्यांना परवडत नाही त्या लोकांसाठी खास एक पुण्याचं काम म्हणू आपण, की या ठिकाणी आपण पाणपोई पाहू शकतो. या ठिकाणी मोफत पाणी सेवा आहे. साधारण ही एक 15-20 दिवसापासून या ठिकाणी चालू झालेली आहे आणि जोपर्यंत उन्हाळा संपत नाही तोपर्यंत या ठिकाणी चालू राहणार आहे. जे या ठिकाणी स्वतः जे आहेत, ज्यांनी सेवेचे व्रत घेतलेले ते सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की नक्की ही संकल्पना कशी आली आणि नक्की या ठिकाणी नागरिकांना कसं पाणी दिलं जातं आणि किती रोज पाणी लागतं आहे आणि कसं आहे याबाबतची अधिक माहिती आपण लवकर जाणून घेऊयात. सर नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी पिंटू बरं, आता या ठिकाणी तुम्ही हे जे पाण्याचे जार ठेवले नक्की काय संकल्पना आणि कोणा माध्यमातून आहे? बरं त्यांची बरं आता या ठिकाणी जे जार ठेवले साधारण किती जार रोज दिले जातात? 10 ते 12. बरं, 10 ते 12 रोज जार जातात आणि ग्लाससुद्धा आहे. मग आता हे जे वेस्टेज ग्लास आहेत त्याचं तुम्ही काय करता? म्हणजे असं कुठंतरी फेकताय का म्हणजे काय? त्याचं आम्ही आहे ना संध्याकाळी आहे ना जाळून टाकतो. म्हणजे जे समजा कचरा असेल तर तुम्ही नष्टच करून टाकणार. बरं आता हे किती दिवसापासून आहे आणि किती दिवस ठेवणार आहे? आता हे 18 तारखेला चालू केलं आम्ही. बरं, तर मेपर्यंत आम्ही चालू केलं. जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत. म्हणजे यातून काय नक्की साध्य होईल असं तुम्हाला वाटतं? साध्य म्हणजे आता जे येणारे येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी, बरं, जे काम करणारे लोक आहेत बरं, त्यांना किंवा नाही का 10-20 रुपये बरं देणं परवडत नाही. त्यांना. बरं, त्यासाठी आम्ही केलेलं आहे. मग साधारण किती जार संपतात रोज? 10-12 संपतात. ओके, धन्यवाद. खरं तर मी सुद्धा वसंत वेगळे सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेलो आहे. समर शाळा असो, नूतन शाळा असो, त्याच्यामध्येच वेगळे सरांचा एक विशिष्ट असा दरार होता. त्यांच्याच पाऊल टाकून सामाजिक कार्यामध्ये रस घेणार त्यांचे जे सुपुत्र आहेत राहुल वेगळे, उद्योजक आहेत, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा एवढं छान गुण आहे की लोकांना मदत करणे. आणि आत्ता आपण जे त्यांच्यासोबत आहेत, जे त्यांचे सहकारी त्यांच्यावर आहोत, त्यांच्याकडे थोडक्यात राहुल वेगळे या उद्योजकाबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. सर मला हे सांगा की बाबा राहुल वेगळे उद्योजक आहेत, परंतु त्यांचं सहकार्य नक्की कसं असतं आणि त्याच्याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे? पहिलं म्हणजे त्यांचा स्वभाव खूप छान आहे. बरं, आणि गरिबांना मदत बी करतात ते. बरं, आणि विशेष म्हणजे मी माझं सांगतो तर मला बी भरपूर आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांनी मदत केली आहे. बरं.